मायबापू, भारतभूमी ही शेतकऱ्यांची, नरवीरांची, सण उत्सवांची, संत महात्म्यांची, या मराठमोळ्या मातीतून मनोरंजनातून प्रबोधन करणारी अगाध परंपरा म्हणजे संत परंपरा. मन चंगा तो कटोती में गंगा या साध्या शब्दात आत्मचिंतनाचा संदेश देणारे संतांचे संत परमसंत संत रोहिदास महाराज. अंधश्रद्धा व बुरसटलेल्या रूढींवर प्रहार करून माणसात देव शोधण्याची व्यापक दृष्टी म्हणजे संत रोहिदास महाराज. या संत रोहिदासांची कथा MV म्युझिक व्हॉइस कंपनी सादर करीत आहे. संत रोहिदासांची सत्यकथा. संत रोहिदासांचा पाळणा, आरती आणि पोवाड्यांचा समग्र शब्दसुरांचा आनंद देत आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर अर्जुन कांबळे. संगीत भरत कोकाटे, ध्वनिमुद्रण निलेश पवार, विशेष सहकार्य रमेश हंकारे. तर रसिकांनो, पुन्हा एक वार आपल्या चरणी मानाचा मुजरा करून MV म्युझिक व्हॉइस कंपनी सादर करीत आहे शाहीर अर्जुन कांबळे यांच्या आवेशपूर्ण आवाजात संत रोहिदासांची सत्यकथा. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुला आंबे करुण प्रारंभे, डपावर थापतून तो नाहतान. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, रोहिदास बाबांचं गातो गुणगान जी जी. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, रामानंदाला, पांडुरंगाला, एकनाथाला, तुकाराम बाबा देशमुखांच्या गुरुचरणाला जिरह जी जी. प्रणाम मातृभूमीला, प्रणाम मातृभूमीला, माता पिताला, हिरा मातेला, उस्मानाबाद जिल्हा तुळजापूर तालुक्याला, मुक्काम निले गावाला, शाहिरानं साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला, अर्जुन गातो पवाड्याला, गातो पवाड्याला जिरह जी जी. परदेशात, उत्तर प्रदेशात, इलाहाबाद काशी नगरीला, मंडुराडिया नाव गावाला, मंडुराडिया नाव गावाला, तिथं श्रीहरी आला जन्माला, आला जन्माला जिरह जी जी. आला जन्माला जिरह जी, आला जन्माला जिरह जी जी जी. मंडुराडिया नावाचं गाव काशी नगरी पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. काशीच्या पश्चिमी दिशेकडे आहे. या मंडुरगाडिया गावात पूर्वीपासूनच चर्मकार समाजांची फार मोठी वस्ती आहे. चर्मकार म्हणजे हा चंद्रवंशी, लोक त्याला चवर व चमार म्हणतात. या चर्मकार समाजाला उत्तर प्रदेशात जाठव म्हणतात, बिहार मध्ये चमार म्हणतात, हरियाणा, दिल्ली व पंजाब मध्ये मोची म्हणतात, महाराष्ट्रात सांबार म्हणतात, कर्नाटकात समगार म्हणतात. अशा निरनिराळ्या प्रथात, निरनिराळ्या नावाना चर्मकार समाज ओळखला जातो. या मंडुराडिया गावात एका गरीब चर्मकार कुटुंबात एक साक्षात परमेश्वर जन्माला आला. 1433 सालाला, शेके 1376 ला, माघ पौर्णिमेच्या शुभ दिवसाला, माघ पौर्णिमेच्या शुभ दिवसाला मुलगा झाला कर्मादेवीला, कर्मादेवीला जिरह जी जी. मुलगा झाला, आनंद झाला. या मुलाच्या मातेचं नाव आहे कर्मादेवी. या मुलाच्या पित्यांचं नाव आहे रघुनाथ. लोक त्याला रघु म्हणतात. आनंद झाला रघुनाथाला, रघुनाथाला, कर्मादेवीला बोलावून घेतलं आया बायाला,
बोलावून घेतलं भाव भावकीला मुलाच्या याव बारशाला चिरजीजी या मंडोराड्या गावातल्या आयाबाया जमल्या भाव भावकी जमा झाल्या बाळाचा पाळणा फुलाने सजवला बाळाला पाळण्यात घातले कर्मा देवीने सांगितले बायानो माझ्या मुलाचा जन्म रविवारी झाला माझ्या मुलाचं नाव रविदास ठेवा बाळाचं नाव रविदास ठेवले आणि सारे बाया मिळून बाळाचं पाळणा गीत गाऊ लागले पहिल्या दिवशी प्रकाश पडला माघ पौर्णिमेचा चंद्र उगवला माघ पौर्णिमेचा चंद्र उगवला कर्मादेवी पोटी बाळ जन्मला जो बाळा जो रे जो कर्मादेवी पोटी बाळ जन्मला जो बाळा जो रे जो कर्मादेवी पोटी बाळ जन्मला जो बाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी आनंद झाला रामचंद्र तिथे धावून आला रामचंद्र तिथे धावून आला अहो रामचंद्र तिथे धावून आला रामचंद्र तिथे धावून आला शुभ आशीर्वाद बाळाला दिला जो बाळा जो रे जो शुभ आशीर्वाद बाळाला दिला जो बाळा जो रे जो शुभ आशीर्वाद बाळाला दिला जो बाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी बाळ रडू लागला गुरु रामानंद प्रगट झाला गुरु रामानंद प्रगट झाला तिथे गुरु रामानंद प्रगट झाला गुरु रामानंद प्रगट झाला गुरु मंत्र त्यानं बाळाला दिला जो बाळा जो रे जो गुरु मंत्र त्यानं बाळाला दिला जो बाळा जो रे जो गुरु मंत्र त्यानं बाळाला दिला जो बाळा जो रे जो चौथ्या दिवशी आनंद फार ब्राह्मण पंडिताला पडला विचार ब्राह्मण पंडिताला पडला विचार अहो ब्राह्मण पंडिताला पडला विचार ब्राह्मण पंडिताला पडला विचार राजानं बाळाचा केला सत्कार जो बाळा जो रे जो राजानं बाळाचा केला सत्कार जो बाळा जो रे जो राजानं बाळाचा केला सत्कार जो बाळा जो रे जो पाचव्या दिवशी पाचवी केली गंगा माता तिथं प्रगट झाली गंगा माता तिथं प्रगट झाली अहो गंगा माता तिथं प्रगट झाली गंगा माता तिथं प्रगट झाली सोन्याचं कंगण बाळाला दिले जो बाळा जो रे जो सोन्याचं कंगन बाळाला दिले जो बाळा जो रे जो सोन्याचं कंगन बाळाला दिले जो बाळा जो रे जो दहाव्या दिवशी केले हो ध्यान सहशास्त्र आणि 18 पुराण सहशास्त्र आणि 18 पुराण इथे सहशास्त्र आणि 18 पुराण सहशास्त्र आणि 18 पुराण रोहिदास बाळाला आलं हो ज्ञान जो बाळा जो रे जो
रोहिदास बाळाला आलं हो ज्ञान जो बाळा जो जो रे जो रोहिदास बाळाला आलं हो ज्ञान जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी रामायण गायले भक्त पुंडलिक प्रगट झाले भक्त पुंडलिक प्रगट झाले अहो भक्त पुंडलिक प्रगट झाले भक्त पुंडलिक प्रगट झाले पाहून बाळाला आनंदी झाले जो बाळा जो जो रे जो पाहून बाळाला आनंदी झाले जो बाळा जो जो रे जो पाहून बाळाला आनंदी झाले जो बाळा जो जो रे जो आठव्या दिवशी देवी प्रगट झाल्या सोन्याच्या मोहरा रामाने दिल्या सोन्याच्या मोहरा रामाने दिल्या अहो सोन्याच्या मोहरा रामाने दिल्या सोन्याच्या मोहरा रामाने दिल्या सत्संग भवन काशीला बांधले जो बाळा जो जो रे जो जो सत्संग भवन काशीला बांधले जो बाळा जो जो रे जो सत्संग भवन काशीला बांधले जो बाळा जो जो रे जो नवव्या दिवशी विचार पडले माता पित्याला काशीला नेले माता पित्याला काशीला नेले आणि माता पित्याला काशीला नेले माता पित्याला काशीला नेले विश्वनाथाचे दर्शन केले जो बाळा जो जो रे जो विश्वनाथाचे दर्शन केले जो बाळा जो जो रे जो विश्वनाथाचे दर्शन केले जो बाळा जो जो रे जो बारशाचा कार्यक्रम आनंदाने पार पडला पण प्रकार काय घडला अचानक बाळ लागला रडायला हे कळालं रामानंदाला शिष्य तुमचा आला जन्माला शिष्य तुमचा आला जन्माला याव तुम्ही मांडूर गावाला जिरहाजी जी मयूर गावाला जिरहाजी मयूर गावाला जिरहाजी जी जी हे आत्मज्ञानाने रामानंदाला कळालं रामानंद आपल्या शीश गणाला सांगितले माझा शीश मंडूराड्या गावात जन्माला आला मला बोलवत आहे का माझा आशीर्वाद हवाय त्याला मला गेलंच पाहिजे रामानंद आले मंडूराड्या गावाला रामानंद आले मंडूर आड्या गावाला कर्मादेवी पाहून संताला विनंती केली गुरुला जिरहाजी जी केली गुरुला जिरहाजी केली गुरुला जिरहाजी जी जी रामानंदाला बघताच कर्मादेवीचे डोळे पाण्यानं पाणावले कर्मादेवीने हात जोडून गुरुला सांगितले गुरुदेवा तुम्ही लय येळेवर आलात माझा बाळा 2-3 दिवस झालं दुधाचं घोट देखील घेतला नाही गुरुदेवा घेतला नाही त्याचं रड काय थांबलं नाही गुरुदेवा थांबलं नाही रामानंदाने कर्मादेवीला सांगितले बाई बाळाला जरा माझ्याकडे द्या कर्मादेवीने रोहिदास बाळाला रामानंदाच्या हाती दिले रामानंदाने बाळाच्या अंगावरून हात फिरवला बाळाला आशीर्वाद दिला रोहिदास बाळाच्या नजरेला नजर भिडताच रोहिदास बाळाचं रडत थांबलं कर्मादेवीला रघुनाथाला आनंद झाला रामानंदाने रोहिदास बाळाला कर्मादेवीच्या हाती दिले
कर्मा देवीला सांगितले, बाई बाळाला भूक लागली, दूध पाजवा. तिथून रामानंद निघून गेले. इकडे हा हा म्हणता 3 वर्षाचा काळ निघून गेला. रोहिदास बाळ 3 वर्षाचा झाला. बाळ चालू लागला, बाळ फिरू लागला, बाळ बोलू लागला. मात्र एकच ध्यास लागला बाळाला, एकच ध्यास लागला बाळाला, एकच ध्यास लागला बाळाला, लागला बाळाला. राम नाम जपू लागला, राम नाम जपू लागला. नित्य जातो देव दर्शनाला, देव दर्शनाला जिरजी. देव दर्शनाला जिरहाजी, देव दर्शनाला जिरहाजी. रोहिदास बाळ 3 वर्षाचा झाला, पण वड मात्र त्याला देव दर्शनाची लागली. रोज सकाळी उठायचा, गंगा स्नान करायचा, गंगा माईचं दर्शन घ्यायचा, गावात देव दर्शनासाठी जायचा. पण त्या वेळेला चर्मकार समाजाला मंदिरात प्रवेश नव्हता. बाहेरच्या दारात थांबूनच प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचा. गावात कुणी साधू संत आले की त्यांच्या मागं फिरायचा. साधू संतांचं कीर्तन भजन परवचन ऐकायचे, साधू संतांची सेवा करायचा. पण वड मात्र त्याला देव दर्शनाची लागली. रोहिदास बाळ भक्ती मार्गाला लागला. रोहिदास बाळ प्रश्नांचे उत्तर देऊ लागला. पण हा हा म्हणता 7 वर्षाचा काळ निघून गेला. रोहिदास बाळ 7 वर्षाचा झाला. रोहिदास बाळाच्या आई वडिलाला चिंता लागली. मुलगा भक्ती मार्गाला लागला, सदा राम नामाचा जप करू लागला. आणि तो त्याला रामाचा वेळ लागेल आणि तो वेडा होईल. आता काय करायचं? रघुनाथ आणि कर्मा देवीने विचार केला. रघुनाथ बोले पत्नीला, कर्मा देवीला, सांगतो मी ऐका तुम्हाला, सांगतो मी ऐका तुम्हाला. चला जाऊ मुलगी बघायला, मुलगी बघायला जिरजीजी. मुलगी बघायला जिरहाजी, मुलगी बघायला जिरहाजी. रघुनाथाने कर्मा देवीला सांगितले, आपण कुठंतरी एका गरिबांची मुलगी बघून रोहिदासचं लग्न लावून देऊ. एकदा बायको घरात आली की बायकोच्या नादाला लागेल, प्रभू रामचंद्राला विसरून जाईल. हा हा म्हणता मंगळ कार्य घडून आले. वयाच्या 7व्या वर्षी संत रोहिदास बाबाचं लग्न झालं. रोहिदास बाबाच्या पत्नीचं नाव आहे लोना देवी. लोना देवी हे साक्षात देवीच होत्या. रघुनाथ बोले मुलाला, बोले मुलाला, रोहिदासाला, लागा जरा काम धंद्याला, लागा जरा काम धंद्याला. सोडून द्या भक्ती मार्गाला, भक्ती मार्गाला जिरजीजी. भक्ती मार्गाला जिरहाजी, भक्ती मार्गाला जिरहाजी. लग्नानंतर भक्ती मार्गात काहीच फरक पडला नाही. रोहिदास बाबाच्या वागण्यात अजिबात फरक नाही. नित्य नेमाने पूजा पाठ भजन कीर्तन प्रवचन साधू सेवा चालूच राहिली. आपल्या घराण्याचा धंदा करायचा, जोडे चपल शिवायचा, 2 पैसे मिळवायचा, त्यातून साधू संतांसाठी खर्च करायचा. जो उरेल ते घरात द्यायचा. घरात का हाय का नाही हे त्याच्या कधी ध्यानात आलं नाही. कुणी गरीब आला की त्याचा फुकट चप्पल शिवून द्यायचा. हा हा म्हणता 12 वर्षाचा काळ निघून गेला. रोहिदास बाबा 12 वर्षाचे झाले. वयाच्या 12व्या वर्षी रोहिदास बाबाने प्रभू रामचंद्राची मातीची मूर्ती बनवली.
मूर्ती आणून आपल्या देवाऱ्यात ठेवली. नित्य नेमाने मूर्तीची पूजा करू लागले. रघुनाथ बोले पत्नीला, रघुनाथ बोले पत्नीला, कर्मादेवीला समजावून सांगा मुलाला, समजावून सांगा मुलाला. सोडून द्या भक्ती मार्गाला, भक्ती मार्गाला जिरहजीजी. भक्ती मार्गाला जिरहाजी, भक्ती मार्गाला जिरहाजी. रघुनाथ रोहिदास बाबावर रागावले. तू काम धंदा करत नाहीस, 2 पैसे कमवत नाहीस, घरात का हाय का नाही बघत नाहीस. हे तुझं वागणं मला पटत नाही. तू तुझ्या पत्नीला घेऊन घरातून बाहेर जा. घरासमोर मोकळी जागा आहे, तिथं झोपडी बांधून राहा. रोहिदास बाबाला विचार पडला, आता काय करायचं. वडील ऐकायला तयार नाहीत. रोहिदास बाबा आपल्या पत्नीला घेऊन घरासमोर झोपडी बांधून राहू लागले. रोहिदास बाबा घरातून बाहेर पडल्यावर लई गरीब दिवस काढू लागले. कामामध्ये लक्ष घालू लागले. कुणी चप्पल शिवायला आलेल्या ब्राह्मणाला भजन कीर्तन रामायणातली कथा सांगू लागले. चप्पल शिवल्यानंतर ब्राह्मण जाता जाता रोहिदास बाबाला नमस्कार करून जायचा. हे बघून लोणा देवीला आनंद व्हायचा. तिथून रोहिदास बाबा भजन गात कीर्तन सांगत प्रवचन सांगत गावोगाव फिरत निघाले. आले त्याने काशी नगरीला, आले त्याने काशी नगरीला, काशी नगरीला. ब्राह्मण पंडित पाहून रोहिदासाला, ब्राह्मण पंडित पाहून रोहिदासाला विनंती केली संताला, विनंती केली संताला. यावं तुम्ही आमच्या गावाला, आमच्या गावाला जिरहजीजी. आमच्या गावाला जिरहाजी, आमच्या गावाला जिरहाजी. काशी मध्ये संत कबीराजी आणि रोहिदास बाबाची गाठ भेट झाली. संत कबीराचा आणि रोहिदास बाबाचा काशी मध्ये वादविवाद झाला. या वादविवादामध्ये रोहिदास बाबाने कबीराला हरवले. तिथं काशी मधील काशी पीठाचे शंकराचार्य फार मोठे संत होते. त्यांचा आणि रोहिदास बाबाचा वादविवाद झाला. एक रात्र आणि एक दिवस या वादविवादात शंकराचार्याने रोहिदास बाबाला हरवले. रोहिदास बाबा नाराज झाले. रोहिदास बाबा म्हणतात, आपल्यात काहीतरी कमी आहे. आपण गुरु केला नाही, आपल्याला गुरु ज्ञान मिळालं नाही, ब्रह्मज्ञान मिळालं नाही. आपण गुरु केला पाहिजे. रोहिदास बाबांनी गुरु करण्यासाठी ब्राह्मण पंडिताला विचारले. कुणी सांगायला तयार नाही. तिथून रोहिदास बाबा निघाले. तिथून रोहिदास बाबा निघाले. आले त्याने लहर तारा गावाला, आले त्याने लहर तारा गावाला, तारा गावाला. कबीराच्या आले भेटीला, कबीराच्या आले भेटीला. घडली हकीकत सांगे संताला, सांगे संताला जिरहजीजी. सांगे संताला जिरहाजी, सांगे संताला जिरहाजी. लहर तारा गाव हे कबीराची जन्मभूमी आहे. संत कबीराला रोहिदास बाबाने सांगितले, काशी पीठाचे आचार्य शंकराचार्याने मला वादविवादामध्ये हरवले. मला गुरुज्ञान मिळालं नाही, मला ब्रह्मज्ञान मिळालं नाही. मला गुरु करायचं आहे, मला गुरु करायचं आहे. मला गुरु कुठं भेटील, मला गुरु कुठं भेटील. संत कबीराने रोहिदास बाबाला सांगितले, काळजी करू नका, काळजी करू नका, गुरु भेटेल. कबीरदास बोले संताला, रोहिदास बाबाला, चिंता नका करू मनाला, चिंता नका करू मनाला.
गुरु कर रामानंदाला रामानंदाला जिरहजीजी रामानंदाला जिरहाजी रामानंदाला जिरहाजी रामानंदाचं नाव ऐकून रोहिदास बाबाला आनंद झाला आणि तिथून रोहिदास बाबा निघाले. आले त्याने काशी नगरीला काशी नगरीला पंचगंगा घाटाला भागीरथी तीराला शोधून काढले रामानंदाला जिरहजीजी रामानंदाला जिरहाजी रामानंदाला जिरहाजी रामानंदाला बघताच रोहिदास बाबाला आनंद झाला. रामानंदाने रोहिदास बाबाच्या नजरेला नजर भिडवले. त्यांना वाटलं की हा फार मोठा योगी आहे. रामानंदाने रोहिदास बाबाच्या पाठीवर हात ठेवण्यासाठी 2 पाऊल पुढे आले. 2 पाऊल पुढे येताच रोहिदास बाबाने 2 पाऊल मागे सरकले. हे बघून रामानंदाला आश्चर्य वाटलं. रोहिदास बाबाने हात जोडून रामानंदाला सांगितले, गुरुदेवा तुम्ही ब्राह्मण आहात, मी चांभार आहे. तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवला तर तुम्हाला इंटाळ होईल. हे शब्द ऐकून रामानंदाने हसले आणि म्हणाले, बाळ, अरे कुठली जात पात, आपण सर्व प्रभू रामचंद्राचे लेकर आहोत. बाळ, तू फार मोठा योगी आहेस, तू ज्ञानी आहेस, तू जगाला ज्ञान दे. हे ऐकून रोहिदास बाबाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. कडकडून मिट्टी चरणाला मिट्टी चरणाला विनंती केले रामानंदाला गुरु मंत्र द्याव भक्ताला जिरहजीजी रोहिदास बाबा रामानंदाला हात जोडून म्हणाला, गुरुदेवा, मला गुरुज्ञान मिळालं नाही, मला ब्रह्मज्ञान मिळालं नाही. गुरुदेवा, मला गुरु मंत्र द्या, मला शिष्य म्हणून स्वीकार करा. काशीत घडलेली हकीकत रामानंदाला रोहिदास बाबाने सांगितले. रामानंदाने रोहिदास बाबाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. रोहिदास बाबाला गुरु मंत्र दिला, आपला शिष्य म्हणून स्वीकार केला. रोहिदास बाबाला आनंद झाला. रोहिदास बाबा काही दिवस रामानंदाजवळ राहिले. रोहिदास बाबाने सर्व गुरु ज्ञान घेतले. गुरु रामानंदाने रोहिदास बाबाला सांगितले, मला जगन्नाथपूरला जायचं आहे. रोहिदास, तुम्ही आपल्या गावी निघून जावा आणि रामनवमीला काशीला या. तिथून रोहिदास बाबा निघाले. आले त्याने लहर तारा गावाला कबीराच्या आले भेटीला प्रणाम केला संताला जिरहजीजी रोहिदास बाबा प्रणाम करायच्या अगोदरच कबीराने दोन्ही हात जोडून प्रणाम केला रोहिदास बाबाला. कबीराला बघताच रोहिदास बाबाला आनंद झाला. रोहिदास बाबाच्या अगोदर कबीराने रामानंदाकडून गुरु मंत्र घेतला होता. हे कबीराने रोहिदास बाबाला सांगितले नव्हते. रोहिदास बाबाला रामानंदाकडून कळालं होतं. रोहिदास बाबाला असं वाटलं, कधी एकदा गुरु बंधू कबीराला भेटू. कबीराने योग्य मार्ग दाखवला म्हणून गुरु रामानंद भेटले. कडकडून मिट्टी संताला
कबीरदासाला घडली हकीकत सांगे संताला, घडली हकीकत सांगे संताला. गुरुदेवा याव काशीला, याव काशीला जिरहजीजी, याव काशीला जिरहाजी, याव काशीला जिरहाजी. रोहिदास बाबाने कबीरदासला सांगितले, आपले गुरु रामानंद सर्व गुरु बंधूंना रामनवमीला काशीला बोलवले. कबीरदासला सांगून तिथून रोहिदास बाबा निघाले. रोहिदास बाबा आले मांडूर आडिया गावाला, आटरिया गावाला. लोणा देवी पाहून पतीला, लोणा देवी पाहून पतीला. आनंद झाला मनाला, झाला मनाला जिरहजीजी, झाला मनाला जिरहाजी, झाला मनाला जिरहाजी. रोहिदास बाबाला बघून लोणा देवीला आनंद आनंद झाला. लई दिवसांन पती परत आले म्हणून लोणा देवीने प्रभू रामचंद्राची पूजा केली. आपल्या पत्नी लोणा देवीला काशीत घडलेली हकीकत सांगितली. कबीरदासाने योग्य मार्ग दाखवला म्हणून गुरु रामानंद भेटले. हे सर्व ऐकून लोणा देवीला आनंद आनंद झाला. रोहिदास बाबा देखील आनंदात राहू लागले. आनंदाच्या भारात कीर्तन प्रवचन सांगू लागले. आपल्या घराण्याचा धंदा मन लावून करू लागले. जोडे चपल शिवू लागले. मुखाने राम नामाचा जप करू लागले. आणि तेवढ्या चमत्कार घडला. प्रभू राम आले रूप बदलून, साधूचं रूप घेऊन, साधूचं रूप घेऊन. रोहिदासची भक्ती पावून, भक्ती पावून जिरहजीजी, पावून जिरहाजी, भक्ती पावून जिरहाजी. साधू संत घरी आले म्हणून रोहिदास बाबाने साधूची पाहुणचार केली. साधूला रोहिदास बाबाची गरीब परिस्थिती बघवत नव्हती म्हणून साधूने आपल्या झोळीत हात घालून एक पारसमणी काढला. पारसमणी काढून रोहिदास बाबाला दिला आणि रोहिदास बाबाला सांगितले, रोहिदास हे पारसमणी घे. लोखंडाला स्पर्श करताच लोखंडाचं सोनं होईल. कधी तुला आडी अडचण आली तर त्या सोन्याचा तो उपयोग करून घे. रोहिदास बाबाने हात जोडून सांगितले, मी गरीब नाही. आपल्या सारख्या साधू संतांच्या समागमानेच मला धन प्राप्त झाल्याचा आनंद मिळतो. पारसमण्यापेक्षा आपल्या सारख्या साधू संतांचं मला चरण स्पर्श प्रिय आहे. मला या पारसमण्याचं काय करायचं आहे? राम हीच माझी संपत्ती आहे. तीच मला आयुष्यभर पुरी पडणार आहे. साधूला वाटलं की या पारसमण्याबद्दल रोहिदासला काय समजलं नाही. साधूनी चमडा कापाची रापी काढली. त्या रापीला पारसमण्याचा स्पर्श केला. लोखंडी रापीचं सोन्याची रापी करून दाखवला. तरी सुद्धा रोहिदास बाबा घेतला नाही. रोहिदास बाबा म्हणतात, भगवंता हे सोन्याची रापी घेऊन मी काय करू? माझ्या गरीबाची लोखंडाची रापी सोन्याची केलात, आता मी धंदा कशान करू? मला लोखंडाची रापी पाहिजे, मला सोन्याची रापी नको. साधूनी म्हणाले, रोहिदास असं करू नकोस, तुला आडी नडीला कामात येईल. रोहिदास बाबा म्हणाले, नाही महाराज नाही, मला सोन्याची रापी नको, मला लोखंडाची रापी पाहिजे. साधूनी सोन्याची रापी आणि पारसमणी उचलून रोहिदासच्या झोपडीत एका कोपऱ्यात खाऊन ठेवला. आणि साधूनी रोहिदासला म्हणाला, रोहिदास हे सोन्याची रापी आणि पारसमणी तर खाऊन ठेवला, तुला कधी आडी अडचण आली तर त्या सोन्याचा उपयोग करून घे. साधू निघून गेले. हा म्हणजेपर्यंत काय दिवस निघून गेले.
आणि 13 महिन्यानंतर साधू परत आले. रोहिदास बाबाला म्हणाले, रोहिदास, मी तुला दिलेलं सोन्याची रापी आणि पारसमणी कुठं आहे? रोहिदास बाबा म्हणाले, महाराज, तुम्ही कुठं ठेवला तिथंच असेल. साधूनी छपरात हात घालून सोन्याची रापी आणि पारसमणी काढले. पारसमणी आणि सोन्याची रापी बघून साधूला आश्चर्य वाटलं. रोहिदास गरीब असून सुद्धा सोन्याच्या रापीला हात लावला नाही. तिथून साधू निघून गेले. रोहिदास बाबाने धर्मपदेचे कार्य जोरात हाती घेतले. त्यामुळे रोहिदास बाबाची कीर्ती दूरवर पसरत गेली. रोहिदास बाबा भजन गाऊ लागले, कीर्तन सांगू लागले, प्रवचन सांगू लागले. इकडं काशीमध्ये ब्राह्मण पंडितांनी काशीच्या राजाकडे तक्रार घेऊन गेले. काशीच्या राजाला सांगितले, धर्मपदेचे कार्य करणं, शास्त्रता सांगणं, ब्रह्मज्ञानावर चर्चा करणं हे रोहिदास चांभाराचं काम नव्हं, हे ब्राह्मण पंडिताचं काम आहे. रोहिदास चांभाराचं आहे, त्याचं हे कार्य बंद करा. ब्राह्मण पंडितांनी काशीच्या राजाला सांगून दिले. ब्राह्मण पंडित बोले राजाला, सांगा तुम्ही रोहिदास चांभाराला, सांगा तुम्ही रोहिदास चांभाराला, बंद करा त्यांच्या कार्याला जिरजीजी. काशीच्या राजाने विचार केला, धर्मशास्त्रात सांगणं, ब्रह्मज्ञान प्रवचन सांगणं हे ब्राह्मण पंडिताचं काम आहे, रोहिदास चांभाराचं नाही. त्याला अधिकार नाही. परंतु सत्य असत्याची छाननी केल्याशिवाय रोहिदासला नको तर कसं म्हणू. काशीच्या राजाने विचार केला. बोलावून घेतला ब्राह्मण पंडिताला, बोलावून घेतला ब्राह्मण पंडिताला, ब्राह्मण पंडिताला बोलावून घेतलं रोहिदासाला, बोलावून घेतलं संत रोहिदासला. दरबारी याव भेटीला जिरजीजी. काशीच्या राजाने संत रोहिदास बाबाला बोलावून घेतले, ब्राह्मण पंडिताला बोलावून घेतले. काशीच्या राजाने विचार केला, दोन्ही पक्षांची परीक्षा घ्यावे, मगच निर्णय द्यावे. राजाच्या दरबारात जमलेल्या जनतेपुढे एक योजना मांडली. काशीच्या राजाने सुचविले, दरबारात हम जनते समोर ब्राह्मण पंडित आणि रोहिदास यांच्यामध्ये धर्मशास्त्रावर वादविवाद व्हावा आणि ज्ञानाची परीक्षा व्हावी. रोहिदासने आपल्या ज्ञानाचा अधिकार सिद्ध करून दाखवावा. रोहिदास बरोबर दरबारात वादविवाद करण्यास ब्राह्मण पंडिताने मान्य केले. काशीच्या राजाने वादविवाद करायला आदेश दिला. या वादविवादात ब्राह्मण पंडिताला रोहिदास बाबाने हरवले. रोहिदास बाबाचे खोल विचार पाहून काशीच्या राजाला आनंद झाला. आनंद झाला राजाला, आनंद झाला राजाला, झाला राजाला. राजाने बोले संताला, राजाने बोले संताला, गुरु मंत्र द्यावे भक्ताला, द्यावे भक्ताला जिरजीजी. तक्रार करणाऱ्याला आणि विरोध करणाऱ्याला ब्राह्मण पंडितांना कडक शब्दात बोलले. रोहिदास बाबाच्या विचाराची आणि शुद्धता आणि बुद्धीचे तेज पाहून रोहिदासला विरोध करणं पंडिताचे आचरण धर्माविरोध आहे.
राजाने सांगितला. राजाने बोले संताला विनंती केले गुरुला आशीर्वाद द्याव भक्ताला जिरजीजी. उंच सिंहासनावर बसून राजाने रोहिदास बाबाचे दर्शन घेतले. काशीच्या राजाने रोहिदास बाबाचा सत्कार करून सन्मानपूर्वक त्यांना निरोप दिले. आणि इकडं ब्राह्मण पंडिताची चळवळ चालू झाली. त्यांचं मन समाधान नाही. राजाच्या दरबारात ब्राह्मण पंडिताला रोहिदास बाबाने पराभव केला आणि काशीच्या राजाने रोहिदास बाबाला गुरु मानून सन्मान केला तरी ब्राह्मण पंडिताचं समाधान झालं नाही. काशीच्या राजाने रोहिदास बाबाचा सत्कार केला. या ब्राह्मण पंडिताला रोहिदास बाबाचा मोठेपणा बघवित नाही. या ब्राह्मण पंडितांनी दुसरी युक्ती शोधून काढली. या ब्राह्मण पंडितांनी काशीच्या राजाकडे गेले. ब्राह्मण पंडित आले राज दरबाराला. ब्राह्मण पंडित आले राज दरबाराला प्रणाम केले राजाला. खरं न्याय द्यावे हा माला जिरजीजी. राजाला सांगतात रोहिदास खरा भक्त नाही आणि ज्ञानी तर आजचे बाद नाही. रोहिदास श्रेष्ठ भक्त आहे की आम्ही ब्राह्मण श्रेष्ठ भक्त आहोत याची शहानिशा खुद भगवंतानीच केली पाहिजे. प्रत्यक्ष निर्णय ईश्वरानेच दिला पाहिजे. वादविवादात खरा निर्णय झाला नाही. वादविवादात रोहिदास जिंकला असं आम्हाला मान्य नाही. ब्राह्मण पंडिताने राजसभेत राजाला सूचना केले. रोहिदास एका बाजूला बसू दे, दुसऱ्या बाजूला आम्ही ब्राह्मण पंडित बसू. मध्यभागी उंच सिंहासनावर सभेमध्ये भगवान श्री हरीची मूर्ती ठेवावी. उंच सिंहासनावर राजा वीर सिंह बसावे. सभेमध्ये श्री हरीने न्याय द्यावा. त्यानंतर काशीच्या राजाने ब्राह्मण व रोहिदासला आवाहन करून सांगितले, श्री हरीच्या मूर्तीला जो भक्ती बळाने जवळ आणील तो खरा भक्त सिद्ध होईल आणि विजयी ठरेल. असं करताना हे रोहिदास बाबाला मान्य नाही. आपल्या मोठेपणासाठी भगवंताला का संकटात टाकायचं. परंतु ही परीक्षाची वेळ आहे. रोहिदास बाबाने ब्राह्मणाचे हे आव्हान स्वीकारले पाहिजे. काशीच्या राजाने सांगितले. काशीच्या राजाने आदेश दिला, दोन्ही पक्षाने ईश्वराला पाळी पाळीने आळवणी करा. ब्राह्मण पंडिताने ईश्वराला आळवणी करायला सुरुवात केली. ब्राह्मण पंडिताने आळवणी केली, परंतु श्री हरीची मूर्ती जाग्यावरून आजचे बाद हल्ली नाही. काशीच्या राजाने सांगितले, आता रोहिदासच्या कसोटीची वेळ आहे. रोहिदास आता श्री हरीची प्रार्थना करावं, मूर्तीला त्यांच्याकडे आणावं. रोहिदास बाबा हात जोडीला पाहून भगवंताच्या मूर्तीला पाणी आलं त्यांच्या डोळ्याला. आळवणी केली श्रीहरीला जिरजीजी.
त्या भक्ताची कीर्ती वाढवण्यासाठी, मान सन्मान वाढविण्यासाठी, ब्राह्मण पंडिताची घमेंडी हाणून पाडण्यासाठी श्री हरीची मूर्ती चालत येऊन रोहिदास बाबाच्या मांडीवर बसली. श्री हरीला बघताच रोहिदास बाबाचे कंठ दाटून आले. आनंद अश्रू वाहू लागले. सारे भक्त जण एकच गर्जना केले, संत रोहिदास महाराज की, संत रोहिदास महाराज की. महाराजांचा झाला बोलबाला, झाला बोलबाला जिरहजी जी. काशीच्या राजाने सिंहासनावरून उठून धावत आला आणि रोहिदास बाबाचे दर्शन घेतला. राजा म्हणाला, महाराज असा चमत्कार होईल असं वाटलं नव्हतं मला. सर्व ब्राह्मण पंडित येऊन रोहिदास बाबाचे दर्शन घेऊ लागले. सर्व भाविक भक्त बाबाच्या दर्शनासाठी लाईन लावली. ब्राह्मण पंडिताची इकडे फजिती झाली. सगळीकडे रोहिदास बाबाची कीर्ती पसरली. बाबाचा जय जयकार झाला. आणि इकडं चित्तोडची संत मीराबाई, चित्तोडच्या राजाची राणी, श्री हरीची गोपाळ कृष्णाची वेडी होती. कृष्णाचं भजन गायची, गोपाळ मेळ्यामध्ये नाचायची. हे बघून राजघराण्यातले सर्व माणसं तिच्यावर बिघडले. कृष्ण भजनात दंग होऊन गावोगाव फिरू लागली. तिथून मीराबाई फिरत फिरत निघाली. आली तिनं वाराणसीला, आली तिनं वाराणसीला, वाराणसीला संताच्या ऐकून कीर्तीला, संताच्या ऐकून कीर्तीला. रोहिदाच्या आली भेटीला, आली भेटीला जिरहजी जी. मीराबाईनं रोहिदास बाबाचं दर्शन घेतलं. खरं म्हणजे तर मीराबाईनं रोहिदास बाबाच्या भेटीसाठीच वाराणसीला आली होती. रोहिदास बाबा मीराची भेट टाळत होते. मीराबाई बोले संताला, मीराबाई बोले संताला, बोले संताला, रोहिदास बाबाला विनंती केले गुरुला, विनंती केले गुरुला. गुरु मंत्र द्यावे आम्हाला, द्यावे आम्हाला जिरहजी जी. रोहिदास बाबा म्हणतात, मीराबाई एक राजघराण्यातली राजाची राणी आहे. तिनं चांभार गुरु केला. तिला कुणी दुसरा भेटला नाही का? मीराच्या छळात भर पडूनी म्हणून रोहिदास बाबाने मीराची भेट टाळत होते. परंतु ईश्वरी इच्छा निराळी होती. रोहिदासच्या ज्ञानामुळे आणि कीर्तीमुळे मीरा मोहित झाली होती. मीरा सद्गुरूला भेटली. रोहिदास बाबाला तिनं गुरु केला. मीराने रोहिदास बाबाला सांगितले, गुरुदेवा तुम्ही एकदा चित्तोडला नक्की या. मीराच्या सांगण्यावरून रोहिदास बाबा एकदा चित्तोडला गेले. रोहिदास बाबा आले चित्तोडला. रोहिदास बाबा आले चित्तोडला, आले चित्तोडला. मीराबाई पाहून गुरुला, मीराबाई पाहून गुरुला प्रणाम केला संताला, केला संताला जिरहजी जी. रोहिदास बाबाला बघून मीराबाईला आनंद झाला.
गुरु आले म्हणून फार मोठा जेवणाचा कार्यक्रम ठेवला. ब्राह्मण पंडिताला आमंत्रण दिला. ब्राह्मण पंडिताने विचार केला, मीरा आपल्याला चांबाराच्या पंक्तीला बसवणार आहे, आपण नाही जायचं. हे शब्द मीराला कळाले. ऐकून मीराबाईला वाईट वाटले. मीराने आपल्या गुरुला सांगितले. हे ऐकून रोहिदास बाबा म्हणाले, मी आपला वेगळा बसीन, ब्राह्मण पंडिताला वेगळं बसायला सांगा. हे ऐकून मीराबाईला वाईट वाटलं. इकडं गुरुला बघू का तिकडं ब्राह्मण पंडिताला बघू. चमत्कार झाला. ब्राह्मणाच्या पाट्यावर सर्व रोहिदास बसलेले दिसू लागले. हे बघून ब्राह्मण पंडित चकित झाले. इकडे मीराच्या पंक्तीला बघतात तर रोहिदास बाबा जेवण करतात. इकडे ब्राह्मण पंडित म्हणतात, हे रोहिदास साक्षात परमेश्वर आहे. ब्राह्मण पंडित मीराबाईचे आणि रोहिदास बाबाचे दर्शन घेऊ लागले. हे बघून रोहिदास बाबा म्हणतात, अचानक या ब्राह्मण पंडिताला झालं तरी काय. मीराबाईने रोहिदास बाबाला सांगितले. रोहिदास बाबा म्हणतात, सर्व प्रभू रामचंद्राची कृपा आहे. आनंद झाला मीराबाईला, आनंद झाला मीराबाईला, मीराबाईला रोहिदास बाबा गुरु लाभला, रोहिदास बाबा गुरु लाभला. भगवंत भेटले मीराला, भेटले मीराला जिरहजीजी. मीराबाईला योग्य गुरु भेटले म्हणून सगळ्याला आनंद आनंद झाला. मीराबाईनं रोहिदास बाबाचा सत्कार केला. सर्वाला आनंद आनंद झाला. आणि तिथून रोहिदास बाबा काशीला निघून गेले. आपल्या मंडूर गावी आले. नित्य नेमान पूजा पाठ चालू होत. प्रभू रामचंद्राला रोहिदास बाबाची गरीब परिस्थिती बघवत नव्हती. रोहिदास बाबा डोळे मिटून पूजा करत होते. पूजा करत असताना प्रभू रामचंद्रानी त्यांच्या पूजेच्या सामानात 5 सुवर्ण मोहरा टाकल्या. पूजा संपल्यावर रोहिदास बाबा बघतात तर सुवर्ण मोहरा. रोहिदास बाबा म्हणतात, प्रभू हे सुवर्ण मोहरा घेऊन मला काय करायचं आहे. प्रभू रामचंद्र त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितले, रोहिदास हे सुवर्ण मोहरा माझा प्रसाद म्हणून तू स्वीकार कर. रोहिदास बाबाने प्रसाद म्हणूनच स्वीकार केले. रोहिदास बाबांनी सुवर्ण मोहरा नेऊन सोनाराकडे मोडल्या. काशी मध्ये फार मोठी जमीन घेतली. त्या जमिनीवर धर्मशाळा बांधून काढले. एक श्री हरीचं मंदिर बांधले. त्या धर्मशाळेला नाव दिले सत्संग भवन. नित्य नेमाने सत्संग भवनात पूजा पाठ चालू झाली. सकाळी आरती प्रवचन, दुपारी भजन, संध्याकाळी कीर्तन. भाविक भक्त येणाऱ्याला दर दिवस प्रसादाची व्यवस्था केली. सत्संग भवन बांधले काशीला, बांधले काशीला. नाव गेलं चारी दिशाला, नाव गेलं चारी दिशाला. महाराजांचा जय जयकार झाला, जय जयकार झाला जिरहजीजी. इकडं चितोडच्या
कुंभाची पत्नी राणी झाली एकदा काशी यात्रेला आली होती. राणी झालीला कीर्तन ऐकण्याचा अजिबात योग आला नव्हता. कीर्तन ऐकाव तर संत रोहिदासचं अशी लोकात चाललेली चर्चा मात्र तिने ऐकली होती. राणी झाली आली काशीला, राणी झाली आली काशीला, आली काशीला सत्संग भवनात गेली दर्शनाला, सत्संग भवनात गेली दर्शनाला. प्रणाम केला गुरुला, केला गुरुला जिरहजीजी. केला गुरुला जिरहाजी, केला गुरुला जिरहाजी. सत्संग भवनात रोहिदास बाबाचं कीर्तन चालू होतं. राणी झाली कीर्तन ऐकायला बसली. रोहिदास बाबाचं कीर्तन ऐकून राणीचं मन भारावून गेलं. राणी झालीला असं वाटलं रोहिदास बाबालाच गुरु करावं. राणी झाली पाहून संताला, राणी झाली पाहून संताला, पाहून संताला विनंती केली गुरुला, विनंती केली गुरुला. गुरु मंत्र द्याव भक्ताला, द्याव भक्ताला जिरहजीजी. द्याव भक्ताला जिरहाजी, द्याव भक्ताला जिरहाजी. रोहिदास बाबा राणी झालीला गुरु मंत्र दिला. राणी झालीन रोहिदास बाबाला गुरु करून घेतला. तिच्या संगतीला आलेल्या ब्राह्मण पंडिताने हे ऐकून त्यांना भयंकर राग आला. त्यांच्या तळ पायाची आग मस्तकाला गेली. सर्व ब्राह्मण पंडित काशीच्या राजाकडे तक्रार घेऊन गेले. राजाला सांगितले, महाराज रोहिदास आळवणी करून भगवंताची मूर्ती चालत येऊन तिच्या मांडीवर बसली असं आम्ही ऐकतो. त्यावर आमचा विश्वास नाही. रोहिदास काहीतरी जादू टोना करून आपल्याकडे वश करून घेतो. रोहिदास खरा भक्त नाही, ज्ञानी तर अजिबात नाही. त्यानं चिटूक करून राणी झालीवर मोहिनी घातली. राणी झालीला भक्त बनवून राणी झाली एका चांबाराची कशी भक्त बनणार. आम्ही खरे ज्ञानी पंडित आहोत, आम्ही खरे ब्राह्मण भक्त आहोत. काशीच्या राजाला आमचं सांगणं आहे. राजाने दरबारात सभा भरवावी. उंच सिंहासनावर भगवंताची मूर्ती ठेवावी. ज्याच्याकडे भगवंताची मूर्ती येईल तो खरा भगवंताचा भक्त समजावा. आम्ही रोहिदाचा चिटू खाणून पाडू, त्याचा खोटेपणा उघडा करू. काशीच्या राजाने आठ घातली. पराजित पक्षाने विजेता पक्षाला पालखीत बसवून मोठ्या सन्मानाने काशीमध्ये त्याची मिरवणूक काढायचं. घमंडखोर ब्राह्मणांनी राजाची हट्ट मान्य केली. संदेश दिला बाबाला, संदेश दिला रोहिदास बाबाला, रोहिदास बाबाला यावं तुम्ही राज दरबाराला, यावं तुम्ही राज दरबाराला. भेट द्यावं तुम्ही राजाला, तुम्ही राजाला जिरहजीजी. तुम्ही राजाला जिरहाजी, तुम्ही राजाला जिरहाजी. रोहिदास बाबा राज दरबारात आले. राजाने सांगितले रोहिदास बाबाला ही गोष्ट मान्य नाही. आपल्या मोठेपणासाठी भगवंताला का संकटात टाकायचं. काशीच्या राजाने रोहिदास बाबाला सांगितला, या ब्राह्मण पंडिताने जातीसाठी भेदभाव करतात, त्यांच्यासाठी तुम्हाला हे केलंच पाहिजे. काशीच्या राजाने आदेश दिला,
ब्राह्मण पंडिताने भगवंताची आळवणी करायला सुरुवात केली. जोर जोराने भगवंताचं नाव घेऊ लागले, मंत्र बोलू लागले. आळवणी करून करून थकून गेले. भगवंताची मूर्ती जाग्यावरून अजिबात हलली नाही. आता रोहिदास बाबांची पाळी आली. काशीच्या राजाने रोहिदास बाबाला सांगितले, चालू करा महाराज. रोहिदास बाबाने दोन्ही हात जोडून देवाला डोळे भरून पाहिले. भगवंताला हात जोडून म्हणाले, प्रभू आता तुमचीच लीला आहे. म्हणून आळवणी करायला सुरुवात केले. म्हणणं देवानं ऐकलं भक्ताचं. श्रीहरीची मूर्ती चालत मांडीवर बसली येऊन, मांडीवर बसली येऊन. मन गेलं तिथं भारावून जिरहजी. संत रोहिदास बाबाची आळवणी ऐकून श्रीहरीची मूर्ती चालत येऊन रोहिदास बाबाच्या मांडीवर बसली. तेवढ्यात सर्व भक्तगणाचा एकच गर्जना झाली, संत रोहिदास महाराज की, संत रोहिदास महाराज की. महाराजांचा झाला बोलबाला जिरहजी. सर्व भावी भक्तांनी ब्राह्मण पंडिताची फजिती केली. संशयाला काही जागा उरली नाही. राजाने सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण पंडितांनी पालखी सजवली. रोहिदास बाबाला पालखीत बसवलं. पालखी खांद्यावर घेऊन काशी नगरीमध्ये मिरवणूक काढले. सर्व भाविक भक्त गर्जना करत पालखी मागे निघाले. संत रोहिदास महाराज की, संत रोहिदास महाराज की. महाराजांचा झाला बोलबाला जिरहजी. तिथून रोहिदास बाबा निघाले. आले त्याने मांडूरगडाला. गंगा माता पावली भक्ताला. आनंद झाला बाबाला जिरहजी. आनंद झाला. आनंदाच्या भारात रोहिदास बाबाने फार मोठा जेवणाचा कार्यक्रम ठेवला. मांडोरगडच्या राजापासून ते सामान्य माणसापर्यंत सर्वाला आमंत्रण दिला. सर्वजण जेवणाला आले. गंगा माता 16 शिंगार करून जेवणाला आली. गंगा माता येऊन पंक्तीला बसली. मांडोरगडचा राजा देखील जेवणाला आला. सर्व सामान्य माणसं देखील जेवणाला आले. मांडोरगडच्या राजाने गंगा माताकडे बघत राहिला. किती सुंदर मुलगी आहे, कोण आहे ही, कुठून आली. गंगाला बघून राजाला जेवण गोड लागेना. राजाने गंगाचं रूप बघून भारावून गेला. तिच्याशी लग्न करावं असं त्याला वाटलं. सारखं तिच्याकडेच बघत राहिला. गंगा माताचं जेवण उरकलं. गंगा माता जाता जाता रोहिदास बाबाचं निरोप घेऊन गेले. तिकडं राजाला जेवण गोड लागेना. कधी एकदा रोहिदासला सांगू असं त्याला झालं होतं. राजाचं जेवण आटपलं. राजा जाऊन बैठकीवर बसला. सर्व सामान्य माणसं येऊन बैठकीवर बसले. राजाने रोहिदासला विचारले, एवढी सुंदर मुलगी कोण होती.
रोहिदास म्हणाले, महाराज मला माहित नाही, तुमच्याच घराण्यातली राजकन्या आली असेल जेवायला. राजाने रोहिदासला सांगितले, ती आमच्या घराण्यातली मुलगी नाही, ती कुठून तर आली, इतकी सुंदर मुलगी कुठून आली आणि कुठं राहती, तिच्याशी मला लग्न करायचं आहे. ती कुठं राहती तिचा पत्ता सांगा, नाहीतर तुम्हाला जीवन ठेवणार नाही. हे ऐकून रोहिदास बाबा घाबरले, घामाघूम झाले. रोहिदास बाबा म्हणतात, गंगा माता हाय म्हणून कसं सांगू या राजाला. तिथून रोहिदास बाबा निघाले. आले त्याने गंगाच्या भेटीला चिंता लागली रोहिदास बाबाला. कसं सांगू गंगा मातेला जिरजीजी. रोहिदास बाबाचे डोळे पाण्याने पाणावले. रोहिदास बाबा हात जोडून म्हणाले, गंगा माते तुला कसं सांगू हेच मला कळेना. तेवढ्या तिथं गंगा माता प्रगट झाली आणि रोहिदास बाबाला म्हणाली, रोहिदास काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी का. रोहिदास बाबाने घडलेली हकीकत सांगितली. गंगा माता म्हणाले, रोहिदास तू चिंता करू नकोस, त्या मूर्ख राजाला भेण्याची काही कारण नाही. मी लग्नाला तयार आहे, त्या राजाला जाऊन सांगा, त्या राजाला मीच बघते. तिथून रोहिदास बाबा निघाले, राजवाड्याला आले. रोहिदास बाबाला राजाने विचारले, भेटली का ती मुलगी. रोहिदास बाबा म्हणाले, भेटली. काय म्हणाली, महाराज ती लग्नाला तयार आहे. हे ऐकून राजाला आनंद झाला. राजाने आनंदाच्या भारात रोहिदासला सांगितले, आता लग्न करायचं तर धूमधडाक्यात लग्न करायचं. नवरीला लग्नाला आणण्यासाठी हत्ती घोडे सैनिक घेऊन राजाने निघाला. गंगा माता लग्नाला जाण्यासाठी शिंगार करून समोर आली. शिंगार केल्यामुळे गंगा माताचं सौंदर्य फार उठून दिसत होतं. गंगा माता डाग दागिन्यानं मडून गेली होती. राजा तिच्याकडेच बघत राहिला. गंगा मातेला राजाने सांगितले पालखीत बसायला. गंगा माता पालखीत जाऊन बसली. समोर एक वडा वाहत होता. त्या वड्यात गंगा माताने उडी मारली. त्या वड्यातून फार मोठी पाण्याची लाट आली. हा म्हणजे पर्यंत तिकडं बघेल तिकडं पाणीच पाणी. त्या पाण्याच्या लाटेन राजाचे हत्ती घोडे सैनिक सर्व वाहून गेले. जिवंत राहिले फक्त तिथं रोहिदास बाबा. रोहिदास बाबा आले गंगाच्या काठला. भक्त जण होते संगतीला. कथाही बाबा सांगे सर्वांना जिरजीजी. इकडे रोहिदास बाबा सत्संग भवनात आले. नित्य नेमाने येऊ लागले. सकाळी आरती भजन, संध्याकाळी कीर्तन प्रवचन. कीर्तन ऐकण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी होते. एक दिवस एक श्रीमंत शेठजी काशीला आला होता. रोहिदास बाबाचं कीर्तन ऐका म्हणून सत्संग भवनात आला आणि कीर्तन संपल्यावर प्रसाद न घेता तसाच निघून चालला होता. रोहिदास बाबा प्रसाद वाटत होते. शेठजीने प्रसाद हातात घेतला. त्याला आंघोळ वाटलं.
सांबाराचा प्रसाद कशाला खायचं? शेठजी प्रसाद न खाता डोक्यावरून हात करून माग फेकून दिला. प्रसाद शेठजीच्या कपड्यावर उडालं. कपड्यावर प्रसादाचे डाग पडले. हा शेठजीला आमगळ वाटलं. शेठजी तिथनं निघून आपल्या गावी गेले. घरी जाऊन अंगातले कपडे काढून एका कोपऱ्यात टाकून दिले. अंघोळ केले. शेठजीच्या घरी एक घरगडी कामाला होता. तो आजारी होता. फार सुकून बारीक झाला होता. त्याला चालता येत नव्हतं. त्या प्रसादाचे डाग पडलेले कपडे त्या घरगड्याला देऊन टाकले. त्या घरगड्याने ते कपडे अंगात घातले. त्याचा आजार नाहीसा झाला. तो ताटपणाने चालू लागला. देव चमत्कार दावला शेठजीला. देव चमत्कार दावला शेठजीला. दावला शेठजीला. कोड रोग फुटलं शेठजीला. कोड रोग फुटलं शेठजीला. शाई नाही त्याच्या जीवाला. त्याच्या जीवाला जिरजीजी. शेठजीला खोड फुटला. त्याचा चेहरा इद्रूप झाला. घरातून बाहेर निघेना. त्याला लाज वाटू लागली. एक दिवस घर साफसफाई करायला आला होता. शेठजीने त्याला पाहिले. त्याची तब्येत चांगली झाली होती. शेठजी मनातल्या मनात बोलतो, हा गडी कुणाचं औषध घेतो? त्याची तब्येत किती चांगली झाली. शेठजीने त्याला विचारले, का रे कुणाचं औषध घेतोस? तो म्हणाला, मी कुणाचं औषध घेणार शेठजी? माझ्याजवळ पैसे आहेत का? मग कशान बरं झालास? तो म्हणाला, तुम्ही दिलेले कपडे मी अंगात घातले. माझा रोग नाहीसा झाला. शेठजीच्या लक्षात आलं, संताचा प्रसाद मी ग्रहण केला नाही म्हणून मला घोर रोग झाला. शेठजीच्या लक्षात आलं. शेठजी तिथून काशीला आले. सत्संग भवनात गेले. प्रणाम केला रोहिदासला. प्रणाम केला रोहिदास बाबाला. रोहिदास बाबाला. चुकी झाली क्षमा करा भक्ताला. चूक झाली क्षमा करा भक्ताला. दया आली रोहिदास बाबाला. रोहिदास बाबाला जिरजीजी. शेठजीच्या अंगावरून बाबाने हात फिरवला आणि शेठजीचा रोग नाहीसा झाला. शेठजी आनंदात नाचू लागला. बाबाचा जय जयकार करू लागला. संत रोहिदास महाराज की. संत रोहिदास महाराज की. रोहिदास बाबाची आई वडील फार थकले होते. आई बाबाला बघून रोहिदास बाबाला फार दुःख झाले. रोहिदास बाबाने आई बापाला सांगितले, आता तुम्ही माझ्या जवळ राहा. रोहिदास बाबाने आई बापाला आपल्या जवळ ठेवून घेतले. आई बापाची सेवा करू लागले. एक दिवस आई कर्मा देवीनं रोहिदास बाबाला सांगितले, बाळ रोहिदासा, आम्हाला ईश्वरनाथाचं दर्शन घ्यायचं आहे रे. फार इच्छा झाली आमची. रोहिदास बाबाने विचार केला, आता काय करायचं? आई बापाला चालता येत नाही. रोहिदास बाबाने एक टोपली आणले. आईला टोपलीत बसवले. टोपली डोक्यावर घेतली. बापाला पाठीवर घेतले आणि काशीला घेऊन गेले. गंगा स्नान करून काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन आपल्या मांडूर गावी परत आले. आई बापाला झोप लागत नाही म्हणून रोहिदास बाबाने पाळणा बनवला. आई बापाला पाळण्यात बसवले. हाताने जोडे चपल शिवाचं काम चालूच होते. मुखाने श्री हरीचं भजन गात होते. अधून मधून पाळण्याची दोरी वडीत होते. झोका देत होते.
आई बापाला झोपवत होते. पण इकडं पुंडलिकच्या बायकोला काशीला जाण्याची इच्छा झाली. पुंडलिकचे आई बाप फार थकले होते. दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. रस्त्याने चालता चालता कुठेतरी जात्याली म्हणून आई बापाच्या गळ्यात दोरी बांधली. बायको लाडाची म्हणून बायकोला खांद्यावर घेतले. आई बापाच्या गळ्यात दोरी बांधून बायकोच्या हातात दिली. पुंडलिक काशीला निघाले. पुंडलिक निघाला देवदर्शनाला. पुंडलिक निघाला देवदर्शनाला. देवदर्शनाला खांद्यावर घेऊन बायकोला. खांद्यावर घेऊन बायकोला चालवी तांटला आई बापाला. चालवी तांटला आई बापाला. चमत्कार दावला पुंडलिकला. दावला पुंडलिकला जिरहाजी जी. पुंडलिकाला जिरहाजी, पुंडलिकाला जिरहाजी जी जी. पुंडलिक काशी जवळ आल्यावर त्याच्या पायातलं चप्पल तुटले. चप्पल दुरुस्त करून घेण्यासाठी सांबाराचं घर शोधित रोहिदास बाबाच्या घरी आले. रोहिदास बाबा जोडे चपल शिवत होते. मुखाने राम नामाचं भजन गात होते. अधून मधून पाळण्याची दोरी वडीत होते. हे बघून पुंडलिक हसले. पायातलं चप्पल शिव म्हणून रोहिदास बाबाला दिले. पुंडलिक काय म्हणाले, का रे चांबारा, काशी जवळ राहतोस? काशीला जाऊन गंगा स्नान कधी केलास का? काशी विश्वनाथाचं दर्शन कधी घेतलास का? रोहिदास बाबा पाळण्याकडे बोट करून दाखवले. हे बघ माझी काशी. काशीला जाण्याची काय गरज नाही. आई बाबाची सेवा करतो हीच माझी काशी आहे. पुंडलिकाने पाळण्याकडे बघितले. रोहिदास बाबाची आई बाप मुरगाळून झोपले होते. पुंडलिक म्हणाले, हे तर फार मोठे ज्ञानी आहेत, बुद्धिवान आहेत. मला खरा गुरु भेटला. पुंडलिकाचे डोळे पाण्यानं पाणावले. पुंडलिकाने बायकोला खांद्यावरून खाली ठेवले. आई बापाच्या गळ्यातली दोरी काढून टाकली. पुंडलिकाने रोहिदास बाबाचे पाय धरले. मी चुकलो महाराज, मी चुकलो. मला क्षमा करा, मला क्षमा करा. या शरीर सुखासाठी मी वेडा झालो होतो महाराज, मी वेडा झालो होतो. आई बापाच्या गळ्यात दोरी बांधून जनावरासारखं वडीत घेऊन आलो महाराज, वडीत घेऊन आलो. लाडाची बायको म्हणून खांद्यावर घेतली महाराज, खांद्यावर घेतली. मी मूर्ख आहे, मी पापी आहे महाराज, मी पापी आहे. मला क्षमा करा, मला क्षमा करा. तुम्ही मला गुरु भेटलात, आता मला गुरु मंत्र द्या महाराज, मला गुरु मंत्र द्या. तुमचा शिष्य म्हणून माझा स्वीकार करा महाराज, माझा स्वीकार करा. रोहिदास बाबा बोले भक्ताला, आई बापाच्या लागा सेवेला गुरु मंत्र दिले पुंडलिकला, दिले पुंडलिकला जिरहाजी जी. पुंडलिकाला जिरहाजी, पुंडलिकाला जिरहाजी जी जी. पुंडलिकाने रोहिदास बाबाकडून गुरु मंत्र घेतला. तिथून आई बापाच्या सेवेला लागला. पुंडलिक आले पंढरपुराला. चंद्रभागेच्या तीराला आई बापाच्या लागला सेवेला, आई बापाच्या लागला सेवेला. पांडुरंग आला भेटीला, आला भेटीला जिरहाजी जी. आला भेटीला जिरहाजी, आला भेटीला जिरहाजी जी जी. पुंडलिक आई बापाला घेऊन पंढरपूरला आले. चंद्रभागेच्या तीराला आई बापाला मांडीवर घेऊन झोपवत होते. तिथं पंढरीचे पांडुरंग पुंडलिकला भेटायला आले. पुंडलिकनं म्हणाले पांडुरंगाला, मी माझ्या आई बापाच्या सेवेत आहे. पुंडलिकाने पांडुरंगाच्या दिशेकडे एक वीट फेकली. पांडुरंग त्या विटेवर उभा राहिले.
का पुंडलिक आई बापाच्या सेवेत मगन होते. पुंडलिकाच्या आई बापांची सेवा काय संपली नाही आणि पांडुरंग काय विटेवरनं खाली उतरले नाही. इकडं रोहिदास बाबा आपल्या झोपडीत जोडे चपल शिवाचं काम चालूच होत. एक ब्राह्मण गंगा स्नान करायला काशीला निघाला होता. चालता चालता त्याच्या पायातलं चप्पल तुटलं. चप्पल दुरुस्त करून घेण्यासाठी रोहिदास बाबाच्या झोपडीत आला. रोहिदास बाबाचा हातानं जोडे चपल शिवाचं काम चालूच होत. मुखाने राम नामाचं भजन गात होते. ब्राह्मण मनातल्या मनात म्हणाला, हा तर फार मोठा संत आहे, बुद्धिवान आहे, ज्ञानी आहे. चप्पल शिवल्यानंतर ब्राह्मणाने एक पैसा रोहिदास बाबाला दिला. बाबाने ब्राह्मणाला विचारले, कुठे निघालात? ब्राह्मण म्हणाले, गंगा स्नान करायला काशीला निघालो. रोहिदास बाबाने एक पैसा ब्राह्मणाला दिला आणि म्हणाले, गंगा माथेला अर्पण करा. तिथून ब्राह्मण निघून गेले. गंगा स्नान करून विश्वनाथाचं दर्शन घेऊन तो निघाला. त्याला आठवण आली, रोहिदास बाबानं पैसा दिलेला. त्यानं गंगा मातेला ते पैसा अर्पण केला. गंगा मातेने वर हात करून तो पैसा घेतला. हे बघून ब्राह्मण चकित झाला. गंगा मातेने एक सोन्याचं कंगन त्या ब्राह्मणाला दिले आणि म्हणाले, हे नेऊन रोहिदासला द्या. बघून ब्राह्मण चकित झाला. गंगा माता बोले ब्राह्मणाला, गंगा माता बोले ब्राह्मणाला, कंगन द्यावे रोहिदासाला, रोहिदासाला जिरजीजी. तिथून ब्राह्मण निघाला. कंगन बघून त्याचं मन बदललं. एवढ्या भारी किमतीचं कंगन चांबाराला का द्यायचं? त्याला का माहित पडणार? ब्राह्मण कंगन घेऊन सीधा सोनाराकडे गेला. सोनाराला कंगन विकले आणि पैसे घेऊन आपल्या गावाला निघून गेला. इकडं सोनाराच्या डोक्यात आलं, एवढ्या भारी किमतीचं कंगन कोण घेईल? राजाशिवाय दुसरा कुणी घेणार नाही. सोनार कंगन घेऊन राजाकडे गेले आणि राजाला सांगितले, महाराज लई भारी किमतीचं कंगन आहे, तुम्ही विकत घ्या. राजाने कंगन विकत घेतले आणि राणीला हातात घालायला सांगितले. राणीने हे कंगन हातात घातले. राणी साहेबांना हे कंगन फार आवडले. राणीने राजाजवळ हट्ट धरला, याच्या जोडीला अजून एक कंगन हवे, फार आवडलंय मला. राजाने हुकूम दिला शिपायाला, बोलावून आणा सोनाराला, बोलावून आणा सोनाराला. कंगन द्यावे राणीला, द्यावे राणीला जिरहाजी. शिपायाने सोनाराला बोलावून घेतले. राजाने सोनाराला सांगितले, तुम्ही दिलेलं कंकण आमच्या राणी साहेबांना फार आवडले. त्याच्या जोडीचं कंगन अजून एक द्यावे आम्हाला. सोनार म्हणाले, महाराज माझ्याकडे एकच कंगन होतं, एक ब्राह्मणाने मला विकत देऊन गेला होता. राजाने सोनाराला सांगितले, त्या ब्राह्मणाचं नाव, गाव, त्याचा पत्ता सांगा. सोनाराने सांगितले. राजाने शिपायाला पाठवून दिले, त्या ब्राह्मणाला पकडून आणा. शिपायाने ब्राह्मणाला पकडून आणले आणि राजाने ब्राह्मणाला विचारले, एक कंगन सोनाराला विकलात, त्याच्या जोडीचं कंगन कुठं आहे? ते कंगन आम्हाला आणून द्यावे.
आमच्या राणी साहेबाला फार आवडलंय. ब्राह्मण घाबरून घामाघूम झाला. ब्राह्मण म्हणाले, महाराज, मला कंगन गंगा माताने दिले होते, रोहिदास चांभाराला द्या म्हणून. त्याला न देता मी सोनाराला विकून पैसे घेऊन गेलो. तुम्हाला त्याच्या जोडीचं कंगन पाहिजे असेल तर रोहिदास देईल. राजाने शिपायाने त्या ब्राह्मणाला रोहिदासकडे पाठवून दिले. ब्राह्मण बोले रोहिदास बाबाला, ब्राह्मण बोले रोहिदास बाबाला, रोहिदास बाबाला, चुकी झाली क्षमा करा ब्राह्मणाला, चुकी झाली क्षमा करा ब्राह्मणाला. रोहिदासच्या धरले चरणाला, धरले चरणाला जिरहजी. ब्राह्मणाने रोहिदास बाबाचे पाय धरले. महाराज, मी चुकलो, मला क्षमा करा, मला क्षमा करा. रोहिदास बाबा म्हणाले, काय झालं ते तरी सांगा मला. ब्राह्मण म्हणाले, महाराज, महाराज, मला गंगा मातेने कंगन दिले होते, तुम्हाला द्यायला सांगितले होते. मी तुम्हाला न देता मी सोनाराला विकून पैसे घेऊन गेलो. महाराज, सोनाराने ते कंगन राजाला विकले आणि राणी साहेबाला ते कंगन फार आवडले, म्हणून याच्या जोडीचं कंगन मागतात. रोहिदास बाबाने ब्राह्मणाच्या चेहऱ्याकडे बघितले. ब्राह्मणाचा चेहरा सुकून गेला होता. रोहिदास बाबाला त्या ब्राह्मणाची दया आली. रोहिदास बाबा चमडा भिजवायच्या कुंड्यात हात घालून गंगा मातेचं ध्यान केले. गंगा मातेन रत्न जडीत कंगन रोहिदास बाबाला दिले. रोहिदास बाबाने कुंड्यातून कंगन काढून त्या ब्राह्मणाला दिले. त्या कंगनला नदीतली बारीक रेती चिटकलेली होती. ब्राह्मणाला आणि राजदूताला हे बघून अजब वाटले. त्याने रोहिदास बाबाचं दर्शन घेऊन तिथून निघून गेले. आपल्या राजाला घडलेली हकीकत सांगितले. हे बघून राजाला आनंद झाला. राजाने राणीला सांगितले, रोहिदास हे साक्षात परमेश्वर आहे. आपण जाऊन रोहिदास कडून गुरुमंत्र घेऊया. बाबाच्या आले भेटीला, बाबाच्या आले भेटीला, आले भेटीला, प्रणाम केले संताला, प्रणाम केले संताला. गुरुमंत्र द्यावे भक्ताला, द्यावे भक्ताला जिरहजी. रोहिदास बाबाने राजा आणि राणीला गुरुमंत्र दिला. राजा आणि राणी दोघे मिळून रोहिदास बाबाचं दर्शन घेऊन आपल्या राजवाड्याला निघून गेले. इकडं काशी नगरीमध्ये काशीची पाहणी करण्यासाठी दिल्लीचा राजा सिकंदर लोधी आला होता. 1545 मध्ये सिकंदर लोधी आले काशीला. सिकंदर लोधी आला काशीला. ब्राह्मण पंडित भेटले राजाला, ब्राह्मण पंडित भेटले राजाला, भेटले राजाला जिरहाजी. सिकंदर लोधी काशी नगरी फिरून पाहत असताना ब्राह्मण पंडितांनी रोहिदास बद्दल उलट सुलट राजाला सांगितले. राजाने आपल्या शिपायाला सांगितले, जावा रे, रोहिदासला घेऊन या. शिपायाने रोहिदास बाबाला घेऊन आले. राजाने रोहिदासला विचारले, का रे, तू जादू टोना करून लोकाला तुझ्या सेवेला लावतोस असं आम्ही ऐकले. भोंदूगिरी करून लोकाला फसवतोस. यापुढे असं केलास तर तुला जीवन ठेवणार नाही. रोहिदास बाबा म्हणाले, महाराज, मी कुणाला माझ्या सेवेला लावू? मीच आयुष्यभर दुसऱ्यांची सेवा केली, आता मी कुणाला सेवेला लावू? त्या वेळेला रोहिदास बाबा 112 वर्षाचे होते.
रोहिदास बाबाचे हे शब्द राजाला खटकले. राजा म्हणाले, का रे शरणगती पत्करा सोडून उलट सुलट बोलतोस? राजाने शिपायाला सांगितले, रोहिदासला कारागृहात नेऊन बंद करा, दाराला कुलप लावून टाका. शिपायाने रोहिदासला नेऊन कारागृहात बंद केले, दाराला कुलप लावून टाकले. कारागृहात रोहिदास बाबा समाधी लावून बसले. रोहिदास बाबा बसले समाधी लावून राम नामाचं घेतो मुखाना, राम नाम घेतो मुखाना. प्रभू राम आले धावून, प्रभू राम आले धावून, आले धावून जिरहजीजी. कारागृहात रोहिदास बाबा समाधी लावून बसले, राम नामाचा जप करू लागले. इकडं प्रभू रामचंद्राला आपल्या भक्ताची काळजी वाटू लागली. माझा भक्त संकटात पडलाय, मला गेलंच पाहिजे. प्रभू राम आले धावून, प्रभू राम आले धावून, आले धावून. दाराचे कुलप पल्ले गळून, दाराचे कुलप पल्ले गळून. मिट्टी मारली देवान जिरहजीजी. राम कारागृहात येतात, दाराचे कुलप गळून पडले. रोहिदास बाबा रामाला बघतात, त्यांचं दर्शन घेण्यासाठी उठले. तेवढ्यात रामने रोहिदास बाबाच्या हाताला धरले. श्रीराम आले भेटीला, पाहून रोहिदास बाबाला कडकडून मिट्टी संताला, मारून मिट्टी संताला जिरहजीजी. श्रीरामाने रोहिदास बाबाला कडकडून मिट्टी मारली. श्रीरामाने रोहिदास बाबाला म्हणाले, या कारागृहाचे दार खुले झाले, तुम्ही बाहेर चला. श्रीरामाला रोहिदास बाबा म्हणाले, प्रभू असं काय करू नका, मला राहू द्या इथं. हे सिकंदर लोधी मला काय करताय हेच मला बघायचं आहे. प्रभू राम तिथून निघून गेले. कारागृहाचे दार बंद झाले, दाराला कुलप लागले. इकडं चमत्कार झाले सिकंदर लोधीला. मस्जिद मध्ये आला नमाज पडायला, मस्जिद मध्ये आला नमाज पडायला. समोर रोहिदास दिसले राजाला, समोर रोहिदास दिसले राजाला जिरहजीजी. सिकंदर लोधी आपल्या 7-8 मित्राला संगतीला घेऊन मस्जिद मध्ये नमाज पडायला आला होता. मस्जिद मध्ये नमाज पडणारे सर्व रोहिदास दिसू लागले. हे काय चमत्कार आहे, नमाज पडणारे सर्व रोहिदासच रोहिदास. सिकंदर लोधी घाबरले, घामाघूम झाले. सिकंदर लोधीला अगोदरच हिंदूच्या साधू संतांबद्दल चीड होती. त्याच्या लक्षात आले, काशीचे ब्राह्मण पंडित सांगत होते, रोहिदास जादू टोणा करतो, लोकाला फसवतो. रोहिदास बद्दल सिकंदर लोधीला भयंकर राग आला. त्याच्या तळ पायाची आग मस्तकाला गेली. त्यानं शिपायाला हुकूम दिला, उद्या रोहिदासला हत्तीच्या पायाखाली तुडवून ठार मारायचं. हे कळाले रोहिदास बाबाच्या शिष्यगणाला. ऐकून पाणी आलं त्यांच्या डोळ्याला, ऐकून पाणी आलं त्यांच्या डोळ्याला. धावून गुरुच्या आले भेटीला, धावून गुरुच्या आले भेटीला जिरहजीजी. शिपाई हत्तीला घेऊन आले, रोहिदास बाबाला पकडून आणले.
दिल्लीचा राजा सिकंदर लोधी समोर येऊन थांबला. रोहिदास बाबाचे सर्व शिष्य गण तिथं जमा झाले. सर्वांचे डोळे पाण्याने पाणावले. शिपाई हत्तीला डवचावून खवळून सोडला. खवळल्याला हत्ती पळत सुटला. हत्ती पळत येत असताना रोहिदास बाबाला समोर ढकलून दिले. हत्तीने रोहिदास बाबाच्या अंगावर पाय ठेवणार तेवढ्यात हत्ती 2 पाऊल मागे सरकला. हत्ती आपल्या सोंडेने रोहिदास बाबाचे पाय घासू लागला. हत्तीने दोन्ही पाय टेकून रोहिदास बाबाच्या पायावर मस्तक ठेवून रोहिदास बाबाचे दर्शन घेतले. रोहिदास बाबाने हत्तीच्या सोंडेवरून हात फिरवला. हत्तीचे हे वागणं बघून बाबाचे कंठ दाटून आले. हत्तीचा हा चमत्कार बघून सिकंदर लोधी चकित झाला. रोहिदास बाबाचे सर्व शिष्य गण एकच गर्जना केले, संत रोहिदास महाराज की, संत रोहिदास महाराज की. महाराजांचा जय जयकार झाला. महाराजांचा जय जयकार झाला. जय जयकार झाला जिराजी जी. सिकंदर लोधी धावत आले आणि रोहिदास बाबाचे पाय धरले. रोहिदास बाबाला हात जोडून म्हणाले, महाराज महाराज मला क्षमा करा. महाराज मला क्षमा करा. आजपासून कुठल्या साधू संतांची छळ करणार नाही मी. सिकंदर लोधी रोहिदास बाबाचे स्वागत करून सन्मानाने पाठवून दिले. इकडं चितोडची राणी मीराबाई बरेच दिवस झाले गुरु रोहिदास बाबाला भेटली नाही म्हणून काशीला आली. मीराबाई आली काशीला संताच्या बघा भेटीला. प्रणाम केला गुरुला, प्रणाम केला गुरुला, केला गुरुला जिराजी जी. संत मीराबाई काशीला आल्यावर सत्संग भवनात गेली. गुरु रोहिदास बाबाला बघताच मीराबाईला दुःख झाले. रोहिदास बाबा फार थकलेले होते, पण हळूहळू भजन कीर्तन प्रवचन चालू होते. संत मीराबाई काय दिवस सत्संग भवनात राहिली. संत मीराबाईनं चितोडला जाण्याचा विचार केला, पण रोहिदास बाबा फार थकलेले होते. त्यांची पत्नी लोना देवी देखील थकलेली होते. मीराबाईनं आपल्या गुरुला सांगितले, मी आता चितोडला जाते, तुम्ही लोना देवीला घेऊन चितोडला यावे ही माझी विनंती आहे तुम्हाला. मीराबाईच्या सांगण्यावरून रोहिदास बाबा लोना देवीला घेऊन चितोडला निघाले. रोहिदास बाबा आले चितोडला घेऊन लोना देवीला. मीराबाई पाहून बाबाला, मीराबाई पाहून बाबाला प्रणाम केला गुरुला, प्रणाम केला गुरुला, केला गुरुला जिराजी जी. रोहिदास बाबा आणि लोना देवी चितोडला आल्यावर मीराबाईला आनंद झाला. मीराबाई स्वतः त्यांची सेवा करू लागली. नित्य नेमाने भजन कीर्तन प्रवचन चालू होते. चितोडच्या ब्राह्मण पंडित रोहिदास बाबाच्या कार्यक्रमाला अडथळा घालीत होते. ब्राह्मण पंडित रोहिदास बाबाला म्हणतात, ब्रह्मज्ञान सांगतोस, तू का ब्राह्मण आहेस का? तू तर चांभार आहेस, तुझ्या गळ्यात जानवा आहे का? रोहिदास बाबा म्हणतात, जानवा घातल्यावर ब्राह्मण होत नाही, त्याला ज्ञान प्राप्त पाहिजे. ब्राह्मण म्हणतात, तू आम्हाला ज्ञान शिकवू नकोस, तुझ्या गळ्यात जानवा आहे का सांग, तुझ्या गळ्यात जानवा आहे का दाखव, नाहीतर तुझं हे कार्य बंद कर. रोहिदास बाबा चमडा कापाची रापी घेतले. रापीन रोहिदास बाबाने आपली छाती फाडली. छातीच्या आतमध्ये जानवं होतं. ब्राह्मणाला काढून दाखवले.
ब्राह्मण पंडित सर्व शिष्यगण बघून चकित झाले आणि रोहिदास बाबा धरतीवर कोसळले. तेवढ्यात सर्व भाविक भक्तांचे डोळे पाण्यानं पाणावले. रोहिदास बाबा धरणीवर पडले. रोहिदास बाबा पडले धरणीला. दिवे ज्योत मावळला, दिवे ज्योत मावळला. घंटानाद कैलाशी झाला, घंटानाद कैलाशी झाला, कैलाशी झाला जिरहाजी जी. रोहिदास बाबा वैकुंठी गेले. खाली राहिल्या फक्त त्यांच्या पादुका. बाबाचे शिष्यगण लोणा देवीला सांगण्यासाठी धावत गेले. बघतात तर लोणा देवी देखील गतक प्राण झाल्या होत्या. हे बघून मीराबाईला फार दुःख झालं. हे बघून मीराबाईला फार दुःख झाले. 1584 ला 1584 ला 84 ला शेके 1527 ला शेके 1527 ला रोहिदास बाबा वैकुंठी गेला, वैकुंठी गेला जिरहाजी जी. त्या वेळेला रोहिदास बाबा 151 वर्षाचे होते. चितोडला कुंभ श्यामच्या मंदिराजवळ रोहिदास कुंड आणि लोणा देवी कुंड आहे. आता देखील तिथं तीर्थस्थान आहे. पूर्ण गायलो रोहिदास बाबाच्या कथेला. उस्मानाबाद जिल्हा तुळजापूर तालुक्याला मुक्काम निले गावाला शाहिरानं साज चढविला. पूर्ण चढवून शाहिरीचा झाला. शाहीर अर्जुन गातो पवाड्याला, गातो पवाड्याला जिरहाजी जी. सर्व भक्त मिळून संत रोहिदास बाबाची आरती करूया, बाबांचा जय जयकार करूया. आरती रोहिदासा गुरु कैवल्य तेजा, कैवल्य तेजा करीशी प्रेम भक्ती. राम प्रसन्न झाले, प्रसन्न झाले. आरती रोहिदासा, आरती रोहिदासा. राम प्रसन्न झाले, प्रसन्न झाले. आरती रोहिदासा. उत्तरी जन्म झाला गुरु रविदास नामा, रविदास नामा. अवतार रोहिदासा रामानंदाचा प्यारा, नंदाचा प्यारा. आरती रोहिदासा, आरती रोहिदासा. राम प्रसन्न झाले, प्रसन्न झाले. आरती रोहिदासा. भारती संत श्रेष्ठ बंधू कबीरा भाई, कबीरा भाई. मीराजा गुरुदेवा जन संताच्या संता, संताच्या संता. आरती रोहिदासा, आरती रोहिदासा. राम प्रसन्न झाले, प्रसन्न झाले. आरती रोहिदासा. अवमान पडले करी मन विषिन्न होई, विषिन्न होई. पुढवी राम पाण्या तरी कोदंडधारी, कोदंडधारी. आरती रोहिदासा, आरती रोहिदासा. राम प्रसन्न झाले, प्रसन्न झाले. आरती रोहिदासा. साधूचे
चंगा कटोती वाहे गंगा कटोती वाहे गंगा पूजिले गंगा माई देई सुवर्ण कंगना आरती रोहिदासा आरती रोहिदासा राम प्रसन्न झाले आरती रोहिदासा शरण तव चरणी पीडा निवारियाता हारी भवतापा दीन दयाळु देवा आरती रोहिदासा